दिघ्यातील अनधिकृत इमारतींच्या तोडकामाला सर्वोच्च न्यायालयानं 31 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला। सर्वोच्च न्यायालयानं 31 जुलैपर्यंत राज्य सरकारला दिघा प्रश्नासंदर्भात नवीन धोरण सादर करण्यास सांगितलंय। त्यामुळे हे धोरण न्यायालयामध्ये सादर होईपर्यंत कोणतेही तोडकाम करू नका असे आदेश दिले गेलेत। त्यामुळे कारवाईची टांगती तलवार सतत डोक्यावर घेऊन वावरणाऱ्या दिघावासियांना काहीसा दिलासा मिळालाय असंच म्हणावं लागेल। आपले प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आज काय काय घडलं सुप्रीम कोर्टात आणि काय आदेश देण्यात आलेत राज्य सरकारला? ज्ञानदा, खरं तर दिघावासियांसाठी कालचा हायकोर्टामधला दिवस आणि आजचा सुप्रीम कोर्टामधला दिवस याच्यामध्ये प्रचंड आशा निराशेचे हेलकावे पाहायला मिळालेले। काल हायकोर्टानं असं सांगितलेलं होतं की सरकार जरी असा दावा करतंय की जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या काळामध्ये अतिक्रमणं पाडता येणार नाहीत, तरी हायकोर्टानं ही बाजू ऐकून घेतलेली नव्हती आणि हायकोर्टाचं असं म्हणणं होतं की जर तुम्ही कारवाई करणार नसाल तर किमान ही घरं ताब्यात तरी घ्या। आणि त्याच्यामुळे दिघावासियांचं धाबा दणाणलेलं होतं आणि त्यांनी तातडीनं काल सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि दिघावासियांसाठी दिलासादायक बाब म्हणजे सुप्रीम कोर्टानं त्यांची बाजू आज ऐकून घेतलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकार हे रिस्पॉन्डंट होतं आणि सरकारनं देखील आपली बाजू जी आहे ती ताकदीनं मांडली। सरकारचे जे म्हणणं होतं ते दोन मुद्द्यांवरती होतं। एकतर 2001चा एक आदेश आहे, त्याच्यानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की जून ते सप्टेंबर या काळामध्ये कुठलीही अतिक्रमित बांधकामं जी आहेत ती पाडता येत नाहीत। दुसरा सरकारचा दावा होता की अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणारं एक विधेयक किंवा एक धोरण जे आहे ते आम्ही तयार करतोय आणि हे धोरण सादर केल्यानंतर दिघ्यावरच्या अतिक्रमणाच्या कारवाईला अर्थ उरत नाहीये, त्यामुळे आम्हाला थोडासा वेळ द्यावा असं सरकार सांगत होतं। जरी हायकोर्टानं सरकारची बाजू ऐकून घेतलेली नसली तरी सुप्रीम कोर्टानं मात्र किमान सुवर्ण मध्य काढत 31 जुलैपर्यंतचा वेळ जो आहे तो राज्य सरकारला दिलेला आहे। 1.5 महिन्यांचा अवधी आहे आणि त्याच्यामध्ये राज्य सरकार नेमकं किती ताकदीनं किती ठोसपणे हे धोरण आणतं याच्यावरती आता दिघावासियांचं भवितव्य जे आहे ते अवलंबून असेल। दुसरीकडे आज सुप्रीम कोर्टामध्ये जे मुद्दे ठोसपणे सरकारनं मांडलेले आहेत त्याच्यामध्ये जे एक 4-5 प्रमुख मुद्दे आहेत ज्याचा सुप्रीम कोर्टानं विचार केला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 100 बिल्डिंगमधले 25,000 रहिवासी आहेत जे या अतिक्रमणाच्या कारवाईनं बाधित होणार होते। सरकारनं हे देखील सांगितलं की या सगळ्या लोकांनी बँकेकडून लोन घेतलेली आहेत आणि जेव्हा बँकेकडून लोन घेतलं जातं तेव्हा एक साहजिक आहे, सामान्य माणसाची अशी एक भावना असते की आपण सगळी कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळेच बँकांनी लोन दिल्यामुळे या लोकांना असं वाटलं की याच्यामध्ये काही अवैध किंवा बेकायदेशीर असं काही नाहीये। दुसरीकडे जी कागदपत्र बिल्डरनं सादर केली गेली होती या मुलांना, या रहिवाशांना, त्याच्यानुसार या लोकांनी विश्वास ठेवला आणि बिल्डरच्या कडून जी कागदपत्र सादर केली गेली त्याची अवैधता किंवा वैधता तपासण्यासाठी या लोकांच्या हाती असं कुठलं हत्यार किंवा दुसरी कुठली एजन्सी नव्हती ज्याच्या थ्रू हे सगळं लोक करू शकत होते। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सरकारनं जो कोर्टामध्ये मांडलेला आहे त्याच्यामध्ये असं सांगितलेलं की ही कारवाई झाल्यानंतर तब्बल 25,000 लोक जे आहेत ते स्थलांतरित होतील आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती स्थलांतरित झालेल्या लोकांना रिहॅबिलिटेट करण्याची व्यवस्था सरकारकडे सध्या कुठल्याही प्रकारची नाहीये आणि त्यामुळं सुप्रीम कोर्टाने या सगळ्या मुद्द्यांचा विचार केलेला आहे आणि 31 जुलैपर्यंतचा वेळ जो आहे तो सरकारला दिलेला आहे। सरकारनं एक पॉलिसी घेऊन यावं अशा पद्धतीचं आव्हान सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे आणि त्यामुळे दिघावासियांसाठी हा आजचा खरं तर अतिशय मोठा दिलासा म्हणावा लागेल।